Good morning, students. Now we see some exercise problems. Let us take the exercise from 2.4. First example, test whether the following functions are increasing or decreasing. पहिलं फंक्शन, दोन फंक्शन घेतलेत मी, त्याच्यातलं पहिलं घेऊ आपण. fx is equal to x cube minus 6x square plus 12x minus 16. x is a real value. f dash of x पहिल्यांदा काढू. 3x square minus 12x plus 12 minus 0. x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह, 6x वर्गाचं डेरिव्हेटिव्ह आणि 12xचं डेरिव्हेटिव्ह, 16चं डेरिव्हेटिव्ह 0 मिळते. मग ह्या तीन टर्ममध्ये जर 3 कॉमन काढला मी, तर 3 इंटू द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 3 कॉमन काढल्यानंतर हे जे एक्सप्रेशन दिसतंय तुम्हाला ब्रॅकेटमध्ये, हे कंप्लीट स्क्वेअर आहे एक्स मायनस 2चा, म्हणून मी लिहिलं 3 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर असल्यामुळे 3 पॉझिटिव्ह आहे, स्क्वेअर टर्म असल्यामुळे हे ऑलवेज पॉझिटिव्ह नोटेशन आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0ने दाखवलं आहे. मीन्स दिस फंक्शन, डेरिव्हेटिव्ह फंक्शन एफ डॅश ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ एक्स. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ इन्क्रीजिंग फंक्शन आपण म्हणू एफ इज इन्क्रीजिंग फंक्शन for all real values of x. Second function घेऊ आपण. fx is equal to 2 minus 3x plus 3x square minus x cube. x is real value. डेरिव्हेटिव्ह घेतलं, दोनाचं डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 3xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 3, 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह प्लस 6x आणि मायनस x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर विथ निगेटिव्ह साईन. मग आपल्या पहिल्यात मायनस 3 टर्म, दुसरी प्लस 6x मायनस 3x स्क्वेअर, मी तिघांमधून निगेटिव्ह साईन बाहेर काढला आणि विथ 3 बाहेर काढला. तर मायनस 3 बाहेर काढल्यानंतर एक्स स्क्वेअर टर्म्स ह्या बाजूकडनं लिहायचं आहे, मायनस 3 कॉमन काढला म्हणजे पहिली टर्म झाली एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. मग हे एक्सप्रेशन परत तुम्हाला एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येतो आहे. आता 3 नंबर पॉझिटिव्ह आहे, हा नंबर एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, पण दोघांचा गुणाकार करून येणाऱ्या उत्तराला मायनस साईन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच ती जी व्हॅल्यू असेल गुणाकार करून, साईन निगेटिव्ह असल्यामुळं निगेटिव्ह उत्तर मिळणार आहे तुम्हाला. इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स. दॅट इज f dash of x less than or equal to 0 for all real values. So according to the definition, f is decreasing function for all real values of x. आता आपण फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग हे ठरवलेलं होतं. आता जर फंक्शन इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग दिलेलं असेल तर फंक्शनच्या कुठल्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे ते शोधायचं. मग आपलं पहिलं दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. मग पहिलं एक्झाम्पल याच्यात घेतलं मी इन्क्रीजिंगसाठी, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. एफ एक्स दिलेला आहे तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह घेतलं मी, डेरिव्हेटिव्हची किंमत 3चं डेरिव्हेटिव्ह 0, 3xचं 3, मायनस 3x स्क्वेअरचं मायनस 6x, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. 3 बाहेर काढला मी या 3 टर्म्समधून, तर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 मिळतं आहे. मग फंक्शन जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर आपण लिहू शकतो एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. म्हणून आता या ठिकाणी 3 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. 3 नॉन झिरो आहे, म्हणून आपण या पूर्ण इक्वेशनला डिवायडेशन बाय 3 केलं
तर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 मिळेल. म्हणजेच एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, कारण हे कम्प्लीट स्क्वेअर आहे. म्हणजेच आपल्याला पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स काढायचे आहेत. मग एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर greater than 0, strictly greater than 0, then this is possible if x is real value and x is not equal to 1. कारण 1 जर टाकलं तर तुम्हाला डायरेक्टली 0 मिळतो. जो 0 greater than 0, it is meaningless. 0 greater than 0, कारण x ची किंमत जर 1 टाकली तुम्ही तर या ठिकाणी 0 होतो. म्हणून आपल्याला रिअल व्हॅल्यूजमधून एक हा वजा करून घ्यावा लागेल किंवा ती व्हॅल्यू काढून टाकावी लागेल. म्हणजेच दिलेलं फंक्शन म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यूज रिअल व्हॅल्यूज असतील मायनस सिंगलटन सेट 1. मीन्स द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग इफ एक्स बिलॉंग्स टू आर मायनस सिंगलटन सेट 1. म्हणजे या सर्व व्हॅल्यूज आर मायनस 1 या व्हॅल्यूजला फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल. ओके. मग आता तो पण डिक्रीजिंग फंक्शनकडे जाऊ. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ एक्स प्लस 25 डिवायडेड बाय एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता एक्सच्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत ज्यावेळेस फंक्शन हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल. सोल्युशनमध्ये फंक्शन लिहिलं मी. एक्स तर नॉन झिरोज असेल कारण 0 जर घेतल्यानंतर आपल्याला मिनिंगलेस मिळेल. 1/25/0 इट इज मिनिंगलेस टर्म. म्हणून आपण आधीच मानून घेतलं आहे की एक्स इज नॉट इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ एक्स याचं डेरिव्हेटिव्ह. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, 25 कॉन्स्टंट आहे. 1/एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x². म्हणजेच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे 1 - 25 डिवायडेड बाय x². मग फंक्शन जर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल त्यावेळेस आपण म्हणणार एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. दॅट इज इफ. मग एफ एक्सची किंमत टाकली मी 1 - 25/x², स्ट्रिक्टली लेस दॅन 0. ॲडिंग बोथ साईड्स टू 25 डिवायडेड बाय x², म्हणजे दोघं साईडला 25 + x² ॲड केला तर 1 इज लेस दॅन 25 डिवायडेड बाय x². क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं मी. x² या बाजूला घेतला. x² इज लेस दॅन 25. मग x² लेस दॅन 25 म्हणजे वर्ग तुमचा हा लेस दॅन 25 असेल तर आपल्याला व्हॅल्यूज काय मिळतील -5 to 5. एक्सच्या व्हॅल्यूज ह्या इंटरवलमध्ये मिळतील तुम्हाला. आणि हा इंटरवल म्हणजेच ओपन इंटरवल आहे तुमचा -5,5. मग या ठिकाणी जर 0 घेतला आपण एक्स इज नॉट इक्वल टू 0, कारण या ठिकाणी आपण फंक्शन दिलेलं होतं तुम्हाला एक्स प्लस 1/25/x. तर या ठिकाणी पॉसिबल व्हॅल्यूज किंवा डेरिव्हेटिव्हची किंमत जी होती एक्सची किंमत जर 0 टाकली या ठिकाणी डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा तरी हे मिनिंगलेस टर्म होते. म्हणून आपण ओपन इंटरवल 5 याच्यातून 0 काढून टाकलं. कारण ह्या इंटरवलमध्ये तुम्हाला 0 मिळतो आहे. कारण -5 लेस दॅन 0 लेस दॅन 5 दिस इज ट्रू. परंतु फंक्शन हे आपल्याला डिफाईंड व्हायला पाहिजे किंवा ते फंक्शन आपलं मिनिंगलेस व्हायला नको किंवा त्या ठिकाणी फंक्शनची किंमतच काढता येणार नाही अशा जी व्हॅल्यू असेल ती आहे 0. म्हणून ती आपण या ठिकाणी काढून टाकू किंवा तिला ओमिट करू आपण. सो एक्स इज स्ट्रिक्टली x belongs to strictly in the open interval provided this singleton set 0 is neglected. So the function f is strictly decreasing if x belongs to open interval -5,5 minus singleton 0. Now we see another example. Find the maximum and minimum values of find the maximum and minimum of x cube -9x² + 24x. मग गिवन तुम्हाला दिलेलं आहे. आता मॅक्सिमम आणि मिनिमम
शोधण्यासाठी जर फंक्शन आलं असेल तर तुम्हाला दोघं टेस्ट वापरता येतील. मग बेटर वे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपण वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्टली जर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये तुम्ही, कारण तिथं तुम्हाला फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी फक्त स्टेशनरी व्हॅल्यूज तुम्हाला टाकायचे असतात आणि डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह याच्यावरून ठरवता येईल तुम्हाला इथे फंक्शन मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे. मग आता इथं मॅक्सिमम आणि मिनिमम शोधायला सांगितलं आहे म्हणून मी दोघं डेरिव्हेटिव्ह घेतो. फंक्शन दिलेलं आहे त्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे 3x² - 18x + 24. दुसरं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे 6x - 18. फॉर फाइंडिंग द स्टेशनरी व्हॅल्यूज ऑर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, म्हणजे मॅक्सिमम मिनिमम शोधण्यासाठी पहिली स्टेप आपली दोघांचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोन डेरिव्हेटिव्ह घेणं, नंतर f' (x) 0 घेऊन एक्सचे व्हॅल्यू शोधणं. मग f' (x) 0 घेतल्यावर तुम्हाला मिळतं आहे दिस टर्म 3x² - 18x + 24 = 0. सिम्प्लिफाय केलं तर x² - 6x + 8 = 0. म्हणजेच एक्सच्या दोन किमती मिळत आहेत तुम्हाला 2 and 4. मग दोघं व्हॅल्यूजला तुम्हाला आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ॲट x = 2 f'(2) म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ॲट x = 2 चेक करायची. मग आता मिळतं आहे 2 टाका किंमत, 12 - 18 मिळतं आहे तुम्हाला. ही किंमत असेल -6. बघा निगेटिव्ह आली. म्हणजेच सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय म्हणते, बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट f हॅज मॅक्सिमम ॲट x = 2 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला f2. मग फंक्शनमध्ये आपण डायरेक्टली किंमत टाकू. 2चा क्यूब 8 होतो, -9 × 4 9 × 2² इट इज 4. सो 36 48. मग 48 and 8 56 - 36 gives the value maximum value 20. Similarly at x = 4 f'4 काय मिळतोय तुम्हाला, इथं किंमत टाकायची. 24 - 18 = 6. म्हणजे ही स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 मिळते, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. म्हणून सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार आपण म्हणू f हॅज मिनिमम ॲट x = 4 अँड मिनिमम व्हॅल्यू ॲट x = 4 = f4. मग दिलेल्या फंक्शनमध्ये 4चा क्यूब 64 -9 × 4² इट इज -144 आणि 24 × 4 इट इज 96. 96 and 64 I think it is 160 - 144 gives the answer 16. म्हणून फंक्शनला मॅक्सिमम व्हॅल्यू असेल मॅक्सिमम व्हॅल्यू असेल 20 ॲट x = 4. मिनिमम व्हॅल्यू इज 20 राहिलेला आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू इट इज 20 ॲट x = 2 अँड मिनिमम व्हॅल्यू 16 ॲट x = 4. याच टाईपमध्ये आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू. फाइंड the maximum and minimum value for the function f(x) = log x upon x. या ठिकाणी u/v तुम्हाला दिलेले फंक्शन, तर काळजीपूर्वक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f'(x) v into derivative of u minus u into derivative of v divided by v². u/v चा फॉर्म्युला. मग डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर तसाच, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस log x तसाच, x चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय x². सिम्प्लिफिकेशन केलं 1 - log x डिवायडेड बाय x². मग आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काळजीपूर्वक घ्यायचं. x² डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 0 - log x, 1 - log x चा डेरिव्हेटिव्ह 0 - 1/x मायनस 1 - log x तसाच, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि खाली त्याचा वर्ग, x² चा वर्ग x⁴.
मल्टिप्लिकेशन केलं, -1/x ही व्हॅल्यू, त्याला मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स, 2x ने मल्टिप्लिकेशन करून घेतलं या ब्रॅकेटला, -2x प्लस 2x इंटू लॉग एक्स. ही टर्म पुढं लिहिली पॉझिटिव्ह, 2x लॉग एक्स, दोघं निगेटिव्ह आहेत म्हणजे -3x मिळतो डिवायडेड बाय. मग या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून एक्स केला तर 2 लॉग एक्स -3 डिवायडेड बाय एक्स क्यूब. मग स्टेशनरी व्हॅल्यूजसाठी आपल्याला किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यूजसाठी f'(x)=0. मग आपण डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे f'(x) 1 मायनस लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर = 0, किंवा पॉसिबल असेल ज्यावेळेस न्यूमरेटर = 0. सो 1 मायनस लॉग एक्स = 0, लॉग एक्स = 1 विच = लॉग ई. मग एक्सची किंमत मिळते तुम्हाला ई. मग एक्स = ईला ॲट एक्स = f'' ई. आपल्याकडे f'' आहे 2 लॉग ई -3 डिवायडेड बाय ई क्यूब. लॉग ईची व्हॅल्यू असते 1, सो 2 - 3 काय मिळतं तुम्हाला -1, सो -1/ई क्यूब. आता ईची व्हॅल्यू 2.7183 काहीतरी आहे, परंतु 1/ई क्यूब जरी असला परंतु साईन काय दिलं आहे त्याला निगेटिव्ह, म्हणून हे स्ट्रिक्टली <0 असेल. म्हणजेच तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार काय म्हणता येईल, f(x) ॲज मॅक्सिमम ॲट एक्स = ई. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू कसं काढणार, लॉग x/xला एक्स = ई टाका, लॉग ई/ई, म्हणून मॅक्सिमम व्हॅल्यू 1/ई मिळते. ठीक आहे. उरलेले एक्झरसाइज आपण पुस्तकातून सोडवायचे आहेत. ओके, वी स्टॉप हियर. नेक्स्ट टाइम वी सी सम theoretical problems on this maxima and minima. Okay, thank you.